लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी अशी खुशखबर. लाडक्या बहिणींचं आता टेन्शन मिटलं. पुन्हा एकदा तुम्हाला लाभ हा सुरू होणार आहे. तर कशा पद्धतीने आता महिलांना लाभ सुरू होणार आणि लाडक्या बहिणींचं कोणतं टेन्शन मिटलं, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुमचा सुद्धा लाभ बंद झालेला असेल किंवा तुम्हाला सुद्धा हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा सर्वात महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय आवाहन केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काहीही अडचण होणार नाही. तर शेवटी लाडक्या बहिणींचे टेन्शन मिटलं, फडणवीसांनी सांगितलं सगळं. तर काय ही माहिती आपण बघूया A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे. या योजनेचा लाभ जर बघितला आपण घेतलेल्या परंतु KYC न करू शकणाऱ्या, पडताळीमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांच्या नावा हे लाभार्थी यादीतून काढण्यात आले होते. त्यामुळे आता लाखो लाडक्या बहिणी जर बघितलं आपण पैसे मिळत नाही. दरम्यान आता काही महिला तांत्रिक कारणामुळे KYC करू शकलेल्या नाही. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला KYC करण्याची संधी द्यावी अशी महिलांनी विनंती केलेली होती. तर यामध्ये जर आपण बघितलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केलं आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना एक प्रकारे अप्रत्यक्षपणे आता खुशखबर ही दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हटले आता आपण ते समजून घेऊया. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी अनेक प्रश्न विचारण्यात आले. अनेक लाभार्थी महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून हटवण्यात आली आहे. हे आपल्याला माहिती आहे. सुमारे 80 लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं, ज्यांनी KYC केलेले नाही त्यांना आम्ही पैसे देणार नाही अशी मोठी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती. तसेच ज्या लाडक्या बहिणी पात्र नसतानाही त्यांनी याआधी लाभ घेतलेला आहे तर त्या लाडक्या बहिणींकडून आम्ही पैसे वसूल करणार नाही असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. जर आपण बघितलं, ज्या 14,000 पुरुषांनी पैसे घेतलेले आहे त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जाणार असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले. जर आपण बघितलं, ज्या महिला अपात्र होत्या परंतु काही दिवस त्यांना हप्ता भेटला त्यांच्याकडून वसुली होणार नाही, परंतु जे पुरुष असून महिलांच्या योजनेचे पैसे घेतलेले आहे त्यांच्याकडून ही पैशाची वसुली होणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. आता महिलांसाठी कोणती खुशखबर आलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलेलं आहे की तसेच लवकरच KYC सुरू करण्याचा पर्याय सुद्धा आम्ही आता उपलब्ध करून दिला जाऊ शकतो असे संकेत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. पात्र असलेल्या महिला जर आपण बघितलं त्यांची KYC पूर्ण झालेली नसेल तर पुन्हा KYC साठी आम्ही त्यांना विंडो ओपन करून द्यायला तयार आहोत असे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्या महिलांना लाभ द्यायचा तयार आहोत असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे ज्या महिला खरोखर पात्र आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे भेटलेले नव्हते आणि जर आपण बघितलं तर KYC मध्ये तांत्रिक अडचणीमुळे त्यांची KYC अपूर्ण राहिलेली होती, परंतु त्या पात्र आहेत अशा महिलांना आता पुन्हा एकदा एक संधी दिली जाऊ शकते असे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. आणि त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा समजा KYC पूर्ण झाले तर त्यांना सुद्धा कंटिन्यू असा हप्ता हा चालू होऊ शकतो. त्यासंबंधीची जी ऑफिशियल माहिती आहे ती आणि विंडो आहे ती केव्हाही ओपन केली जाऊ शकते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आणि आता जर बघितलं आपण तर मेचा हप्ता हा केव्हाही आणि कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. कारण मे हा महिना झालेला आहे, आता जून लागलेला आहे. 2 हप्ते एकत्र येणार का तर नाही, फक्त मेचा हप्ता सध्याच येणार आणि त्यानंतर जूनचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. आणि त्याचपूर्वी महिलांसाठी KYCची वेबसाईट आणि विंडो पुन्हा एकदा ओपन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेली आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.